गाइस वेलकम टू अनदर ब्लॉग. वेलकम. चलो आता दादासोबत चाललोय सिद्धिविनायकला. म्हणजे इथनं रिक्षा पकडू. सकाळचे वाजले 4 वाजून गेलेले. 4 वाजता निघायचं होतं. 4 वाजून गेले. आता बघूया सकाळी सकाळी कुत्रे भुकतात ते. गणपती बाप्पा. शिवाजी महाराजांची. जाऊया स्टेशनला. रिक्षा बघू. हा ट्रेन आली काहीच. आता आपण जाऊ. दोन माईक घेऊन कोणती ब्लॉगिंग करतोय काय माहिती. फक्त 2 माईक लावून ठेवले शर्टाला. फ्लेक्स करतोय. डेलीटेकचे माईक घेतलेत नवीन. सजेशन माझे. थँक्यू बोलू नका. हा दादर स्टेशन आलो काही का नाही. दादर आता जाऊ. आता जाऊ चालत चालत. 20 ते का 20ला आहे रे. 20ला. ओके. वेस्टला जाऊ मग. मला माहितीच नाही ईस्टला आहे की वेस्टला आहे. पहिली बात मी घाटून मुंबईमध्ये राहून मला नाही माहिती. अरे बाबा असताना गाडीवर आजकालची पोरं ना. अरे गाडी असायची घरी जावा. गाडीने कुठं पण जायचं. आता फर्स्ट टाइम मी असं लांब सिद्धिविनायकला चालले. ते पण असं ट्रेन. त्याला घाटकोपरावना दादर लांब वाटतं. दादर लांब नाही रे. एवढ्या लांब फर्स्ट टाइम चाललाच होतं. म्हणजे पहिल्यांदा शिर्डीला असं एकटा आलोय. शिर्डीवर होते सिद्धिविनायकला. नाही तर फॅमिलीसोबत. लास्ट टाइम कधी गेलेलो ते पण नाही आठवत. झाले असतील 4-5 वर्ष. ते पण अचानक तुझं प्लॅन ठरला म्हणून. नाही तर सिद्धिविनायकला जायचं म्हणून. सिद्धिविनायकला जायचा हा विचार. पण जायचे बस एवढंच. जायचा कधी पत्त्या नाही. मी देवाचा देव देव जेव्हा तर बोलवत आहे ना आपल्याला तेव्हा तर आपण जाऊच नाही शकत. किती पण ट्राय करा. फॅक्ट आहे. आता किती दिवस झाले एक विराला जायचं. बड्डे वाजले पण जायलाच होत नाही मला. आमचं 1 वर्ष झालं. जेव्हा तर बोलवत नाही तेव्हा तर जाऊ नाही शकत. आमचा प्लॅन गेला पण बोल 2 वर्ष आले. काय करावं. जेव्हा तर बोलवत नाही तेव्हा तर जाता येत नाही. तरी मग लास्टला पहिला का सेकंड डब्बा पकडलाय. फर्स्ट नाही तर सेकंड डब्बा. ट्रेन ॲक्च्युली खूप पुढे मागे थांबली. पप्पा चल आता जरा चालत जाऊ. स्टेशनच्या बाहेर पडू. ब्लॉग पण आहे भाई. हा बाय. यस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. देखो गाइस चलेगा. थँक्स. थँक्यू. देखो गाइस बघा पब्लिसिटी होते आमची मस्त आहे. बॅगेवर प्रिंट करायचे हे फायदे होतात. बॅगेवर नाव प्रिंट केलं इंस्टा आय डीचं आणि यूट्यूबच्या ब्लॉग चॅनलचं नाव. बघा किती फायदे होतात. फ्रीमध्ये प्रमोशन होते स्वतःहून. तुम्ही पण ट्राय करू शकता. पण त्याच्यावर फक्त माझं नाव टाका तर प्रमोट होईल. नाही तर कॉपीराईट पडतील.
महिने झाले सबस्क्रायबर. मार्केट जवळ आलं. हाय. फुल मार्केट जवळ आलं होतं. किती प्रकारचे फुलं. स्टेशनच्या बाहेर आलोय, स्टेशनच्या बाहेर आलोय, बट निस्ता फुलांचा वास, निस्ता फुलांचा वास. गाईज आपण दादर स्टेशनला जेव्हा बोरिवली साईड वेस्टर्न साईडला येतो आपण, तेव्हा आपल्याला लागतं दादरचं फुल मार्केट आणि तिथूनच आपल्याला जायचं सिद्धिविनायकला. भावांना पुन्हा असा वास सुटला ना फुलांचा, एक नंबर. मस्त सुगंध फुलांचा. आणि इकडे तुम्ही शूट नाही करू शकत का? कारण आम्ही करतोय आत्ता, तुम्ही नंतर करा. आमच्या बघून तुम्ही येऊ शकता बागात, असं काय नाही. तुम्हाला वाटत असेल, फॉलो, सबस्क्राईब, लाईक, कमेंट नक्की करा बघितल्यानंतर. तुम्हाला वाटत असेल की आम्हाला असं वाटतं की तुम्ही दादरला कधी आले नसाल, पण आम्हाला ब्लॉग बनायचा आहे. ब्लॉगमध्ये काहीतरी बडबड करायला पाहिजे. ब्लॉग बोरिंग नको वाटायला. आता तुम्ही हे सर्व बघणार, विचार करणार, मी दोघं असे एका सोबत नुसते बोलत बसलेत. तर आम्ही बोलत नाही, आम्ही तुम्हाला एंटरटेन करतोय. हा करतोय मी, ब्लॉग त्याचा आहे, माझा नाही. पण माझ्यासोबत कधी कोणतरी पार्टनर एंटरटेन करायला, एंटरटेनमेंट. मगापासून कोण बोलते काहीच नीट बघा, लक्ष ठेवा. कोण एंटरटेनमेंट करते तुमची, कोण मजा घेते. नाही अतिशय घाणेरडा जोक मारलाय आणि पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा पाळू नका गाईस, असं काही नसतं करायचं. सो आता आम्ही दादर स्टेशनवरून स्ट्रेट चालत आलो, जिथं फुल मार्केट सुरू होतं. स्ट्रेट चालत आलो, लेफ्ट मारायचं, राईट मारायचं आणि सिद्धिविनायकला जायचं. तुमच्या मनात विचार आले असते, पण ते चुकीचे आहेत. तुम्हाला दाखवतो यश किती वर पोचलाय ते तुम्ही बघू शकता. यश वर, पण यश तू आमच्या खाली झाला. यश कोण आहे? नको जाऊ दे, बिचारीची इज्जत जाईल. अरे पण तो हा कोण? असं म्हणलंय ना, खूप यश आहेत आमच्याच मित्रांमध्ये पण खूप आहेत, पण जाऊन द्या. यश नेहमी वर असतं आणि आता यश खूप वर आहे आमच्यापेक्षा. जाऊ दे. यश पण म्हणत असेल काय लोक काय पण म्हणा. काहीच आज दादासोबत आलोय तर फुल मस्त मजेशीर चाललंय. आणि जरा असे माणसं पण भेटतात, ते बोलतात ते वगैरे, ते म्हणून खरं म्हणजे ना माझ्या बॅग मध्ये झालंय. हा तर एवढा खुश आहे ना, जेवढ्याला ती हा बोलली तेव्हा पण त्याला एवढा आनंद नव्हता झाला तेवढ्याला आज आनंद होतोय. फेम फेम बाकी काय नाही. लोकांना कसं एक दोन जणांनी विचारलं ना की फेम भेटला की हा आम्हीच मेन, श्रीमान दादाच्या भाषेत मीच मेन मीच असं मेन. काही नाही काही. ते कसं, आता तुम्ही पण एखादा कधी ब्लॉग कराल तर तुम्हाला पण समजेल, कोण तुम्हाला असा आवाज देईल, तुम्हाला ओळखत असेल, म्हणत असेल हां आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो, मग तेव्हा तुम्हाला फील येत असेल हो मी मेहनत करतोय, माझ्या त्या मेहनतीचा सफल, मेहनत करतोय तेवढं म्हणजे माणसं ओळखतात आहे मला लांबची पण. डॉक्टर विवेक बिंद्रा नाही, येतील एक असे दिवस आपले पण येतील गाईज. करणदीप महेश्वरी. फक्त तुम्ही सपोर्ट करा गाईज यार. आपले काय फॉलोअर्स वाढत नाहीत, सबस्क्रायबर वाढवा गाईज प्लीज. बोलायची गरज नाही, ते करणार, ते बरोबर करणार. बघा आता दादा पण बोललाय, आता बाप्पाच्या दर्शनाला पण आले, होऊन जाऊ द्या मग. कसं वाटतंय? एकदम मस्त. एकदम भारी वाटतंय भावांनो. मंदिरात आल्यानंतर वेगळीच वाईब आहे. आम्ही जसं मंदिरात घुसलोय दोघांच्या पण अंगावर काटे काटे आलेले. जे मेन पाहिजे होतं, काकड आरती, स्पेशली काकड आरती भेटली. खूप दिवसापासूनची इच्छा होती काकड आरती घ्यायची आणि आज फायनली काकड आरती भेटली.
पण वेगळीच वाईब आली आज एकदम. अजून पण अंगावर काठी येतात ते भावांनो. आता जाऊ, आता घरी जाते मस्त पैकी माझा आरती विचार वगैरे. चालू होता काल मोबाईल घेईन, आज सिद्धिविनायकला येईन. पण काल तर मोबाईल घ्यायला भेटला नाही. मग आज सिद्धिविनायकला आलो नाही, आजच मोबाईल घेणार आहे नवीन. ओ माय किरण गॉड. गिफ्ट करणार आहे. अटॅक येतो त्याला, अटॅक. नवीन मोबाईल घ्यायचं बघा काय बोलतात ते. नवीन मोबाईल. मी पण ब्लॉगिंग चालू करणार आहे, थोडासा टाइम आहे अजून त्याला. कॅमेरामॅन एडिटर आहेत काय मग हा कॅमेरामॅन एडिटर दोन्ही पण आहेत. आणि फोटोग्राफर आहे. सर्व काय येतं त्याला. बट आमच्या सारख्यांना आम्ही उभे नाही राहू शकत. काय करावं बघा. वाटतं का कोण म्हणेल का हा उभा नाही राहू शकत पण चालतोय. भारी. आज सकाळची किती वाजले? 6:30. 6:30 वाजलेत. परफेक्ट 6:30 वाजले. अंदाजे टाइम सांगितला. अंदाजे बनवलेला. मस्त गारवा आहे आज. एक नंबर वाटते गारव्यामध्ये. आरतीमध्ये जे गुजबम्स आलेत ना अंगावरती, शहारा आलाय, solid. शहारा. जे कधीपासून हवं होतं ते आज फायनली भेटले. लास्ट टाइम पण मी आलेलो, प्लॅन केलेला काकड आरती भेटेल, पण काकड आरती भेटली नाही. पण ठीक आहे, आजचा दिवस होता काकड आरतीचा. पहिली बात काकड आरती भेटली. पहिली बात आपला कालचा प्लॅन होता. काल दोघं पण कुंभकर्णासारखे झोपून येत एकमेकांचे चेहरे बघतोय. तो उठला नाही, मी उठलो नाही. आम्ही ठरवलेलं 3:30 वाजता उठून जायचं. मी 3 वाजता झोपलो तर डायरेक्ट 8 वाजता उठलो. भाई तो पण नाही उठला, अक्षरशः मी पण नाही. आज हा तू झोपलेलास ना, तुला माहित पण नव्हतं जायचंय. झोपलेलो हा. मला लक्षात पण नाही की सिद्धिविनायकला जायचंय. माझी अचानक ना हे जाग आली. जाग आलेली. नाक जाम झालेलं. अचानकच जाग आली तर बघते जायचंय. विचार मग म्हणलं ह्याला कॉल केला. मग तेवढं ह्याला उठवलं. हा विचारतोय भाई कुठे जायचंय, कुठे जायचंय. मी उठल्या पहिला प्रश्न जायचंय कुठं. ट्रू कॉलरला पण नाव वेगळं टाकून ठेवलंय, भोंडू मोरे काहीतरी टाकून ठेवलंय. अरे हा कोण कॉल करतोय. सगळा बोलतो चल जायचं. बोल कुठे? सिद्धिविनायकला जायचंय काय? हा चल चल. तेव्हा कुठे आम्ही जायला निघालो. अनुवानी सिद्धिविनायकचं दर्शन, मनसोक्त देवाला बघितलंय, काकड आरती घेतलीये. खूप भारी वाटतंय. आणि आता इकडे एक मेंदू वड्यावाला असतो, पण तो आला नाही. भूक लागली आज, जाम भूक लागली. तिकडेच खायला पाहिजे होतं यार, स्टेशनला बघू. गोवाला पुढे काय भेटतंय काय चांगलं? फॉर गॉड सेक भेटलं पाहिजे, नाहीतर एक कटिंग चाय मग पिऊ मस्त पैकी. सकाळी सकाळची मॉर्निंग चाय पिऊया मस्त पैकी. सूरज उगा म्हणतात. सूरज उगलाय. बिल्डिंगचं नाव आहे सूरज. आणि सूरज चाचा भी उग गए, सुबह सुबह निकल चुके जॉब पे. पेमेंट किती असतं बोला? सूरज निघाला जॉब. बिल्डिंग वरती नाव आहे. मागाशी काहीच काय माहित दिसेल की नाही ब्लॉग मध्ये. मागाशी बिल्डिंग वरती यश करून नाव होतं, त्याच्यावर पण जोक झाले. आता सूरजवर पण जोक झाले. फंबल होतोय आणि हा ब्लॉगिंग करतोय. बिचारा. अजून कोण कोण भेटतोय रस्त्यात? महिंद्रा बँक. भाई महिंद्रा जाऊ द्या, VIP माणसं आहेत ते. नो जोक. चलो अभी जाते, स्टेशनला जाऊया. बघूया कुठं खायला भेटतंय का, पहिलं खायला शोधूया, बोलूया, खाऊन पोट भरून. ओके बाय बाय. पोट फुल गाईच. मस्त इडली खाल्ली, डोसे खाल्ले, जात नव्हते तरी पण खायला लागलेत.
जबरदस्ती खावे लागले एकदम बरं पोट एकदम गच्च झाले माझं त्याचा काय वास येते दादर स्टेशन लागलेली सर्व फुलं बघत असतं आम्हाला दाखवतो काय कितीतरी फुलांचा पूर्ण वास काय येतो नुसता फुलांचा वास ट्रेन पकडू आता जाऊ आता पुढे एकदम गच्च झालं बोला सांगा काहीतरी काय सर आजचा प्लॅन कसा गेला आपला प्लॅन गेला मोजा आली म्हणजे ट्रेन आली का बघा नाही आली आली ट्रेन आली सकाळचे 7:30 वाजून गेले 8 वाजायला आले ट्रेन खाली आहे कोणच नाही कोण म्हणजे पकडा विंडोची जागा पुढील स्थानक माटुंगा कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान फलाटावरील अंतरावर लक्ष द्या नेक्स्ट स्टेशन माटुंगा कंटाळा आला झोप यायला लागली घरी जायची वेळ झाली आम्हाला ट्रेनमध्ये सुटला काय बनवत होतो अरे असा पडतोय नुसता अरे ना विद्याविहार आलं त्यानंतर आता असं वाटतं की विद्याविहारला आपण फक्त विद्याविहारला स्टेशनला एवढे काही आपला ब्लॉग इथेच संपवूया आता जातो आपण घरी गुड नाईट टाटा आणि ट्रेन